हे केळीचं झाड आहे, संस्कृतमध्ये कदली म्हणतात त्याला. हे झाड कट करून आतला गर काढून खड्डा बनवायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर वरून फडकं बांधायचं. दुसऱ्या दिवशी आतमध्ये रस तयार होतो, तर रस काढून गाळून घेऊन त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि तुळशीची पावडर मिक्स करून घेतली की सर्व प्रकारचे मुतखडे हटकून पडतात. हा खूप मोठा गुण आहे या झाडाचा. दुसऱ्या याला जी फुले येतात केळफुलं, तर ती भूक वाढवणार आहेत आणि ज्यांना आमांशाचा त्रास आहे किंवा आव जास्त होते पोटामध्ये, त्यांनी नित्य नेमाने केळफुलाची भाजी खाल्ली की पोटातली आव कमी होते. ज्यांना जंतांचा त्रास आहे तर ते जंताच्या त्रासासाठी सुद्धा केळफुलाची भाजी फार उपयोगी आहे. आणि त्याच्या जोडीला ज्यांना पाळी संबंधी तक्रारी आहेत किंवा अंगावरून पांढरं जाण्याच्या तक्रारी आहेत, त्यांनी एक पिकलेलं केळ, 5 ग्रॅम आवळकाठी पावडर, 5 ग्रॅम खडीसाखर असं सलग 3 महिने जेवणाआधी घेतलं की अंगावरून पांढरं जाणं, पाळी संबंधीच्या सगळ्या तक्रारी ह्या बऱ्या होतात. आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी सोनकेळी किंवा वेलची केळी नित्य नियमाने दोन्ही जेवणानंतर 2-2 खाल्ली की मूळव्याधीचा त्रास कमी होतो.